आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। विधानसभेसाठी भाजप आणि संघाकडून आणखी 2 सर्वेक्षण केले जाणार। सर्वेक्षणानंतर कुणाला उमेदवारी द्यायची यावर निर्णय। भाजप आणि संघाच्या सर्व्हेवर भाजपच्या आमदारांचं भविष्य ठरणार। कोल्हापुरात भाजपला धक्का, समरजित घाटगे पवार गटात प्रवेश करणार। 3 सप्टेंबरला पवारांच्या उपस्थितीमध्ये कागलमध्ये समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश। कोल्हापुरात आज समरजित घाटगेंचा कार्यकर्ता मेळावा, प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मेळाव्याचा निरोप। शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मेळावा होणार। बारामतीच्या राजकारणामध्ये जय पवार सक्रिय, बारामती मतदारसंघामध्ये जय पवारांचे दौरे वाढले। अजित पवारांच्या संकेतानंतर जय पवार बारामतीमध्ये अधिक सक्रिय। नाशिकमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजितदादा कार्यक्रमाला उपस्थित राहणार। नाशिकच्या मोदी मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन। आमदार हिरामण खोसकरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। महिलांची बँकेबाहेर गर्दी होती, अधिकाऱ्यांनी स्वतः हजर राहून महिलांना मदत करावी। रुग्णालयामधून खोसकरांच्या सूचना। भाजपचे माजी आमदार बाळा माने आणि उदय सामंतांमधला राजकीय संघर्ष पुन्हा समोर। रत्नागिरीमधल्या मीरा गावातील एमआयडीसीवरून बाळा माने आक्रमक, फडणवीसांना पत्र लिहित भूसंपादनाचा आदेश तत्काळ थांबवण्याची विनंती। बदलापूर प्रकरणाचा समांतर तपास सीआयडी मार्फत, पोलीस आयुक्त आशुतोष डुंगरे यांचे आदेश। आईच्या ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी निघाला आणि थेट तुरुंगात गेला। बदलापूरच्या आंदोलनानंतर धरपकडीमध्ये भूषण दुबे नावाच्या तरुणाला अटक, पोलिसांना आईची हॉस्पिटलची फाईल दाखवूनही अटक केल्याचा वडिलांचा आरोप।